नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा. या आठवड्यातल्या 2 दिवसांकडे चाकरमान्यांपासून ते अगदी व्यापारी बिझनेसमन या सगळ्यांपर्यंत सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. कारण या 2 दिवशी रेल्वेचा अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प यांची जणू लॉटरी फुटणार असते. अर्थसंकल्पाचा थेट संबंध येतो तो आपल्या प्रत्येकाच्या मनी पर्सशी. म्हणजे लोकल गाड्यांचा प्रवास, लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास, डाळ, तांदूळ, साखर, गॅस हे सगळं महागणार की स्वस्त होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या अर्थसंकल्पात मिळतात. खरं तर या बजेट्सच्या आधारावर कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाचं बजेट ठरवत असतो वर्षभराचं. मला खात्री आहे एव्हाना तुमचंही सगळ्यांचं वर्षभराचं बजेट अगदी आखून तयार असेल. तुमची आर्थिक गणितं आणि तुमच्या गरजांची गणितं यांचा उत्तम ताळमेळ साधू देत हीच सदिच्छा करते. आणि आता आपण पाहूयात मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या काही खास घडामोडी. रवींद्र नाट्य मंदिरात पंचम निषादच्या माध्यमातून सारंगीचे सूर निनादले. SNDT महिला विद्यापीठ आणि विद्यापीठातील भाषा मंडळ यांच्या वतीनं 3 दिवसांचं पंचभाषिक संमेलन. हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती माधव बोरगे यांच्या हजाराची नोट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. मुंबईत VCCI कार रॅलीचं सुंदर आयोजन. मुंबईत कालाघोडा फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला अभिषेक बच्चन यांची उपस्थिती. द बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे 123वं अखिल भारतीय चित्रकला प्रदर्शन. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा ही खूप जुनी आहे, समृद्ध आहे. अनेक दैदिप्यमान अशा कलाकारांच्या कलेतून जणू तिला अभेद्य बैठक लाभली आहे असं आपण अगदी अभिमानानं सांगतो. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही बरं का. पण याच पार्श्वभूमीवर ही परंपरा, हा वारसा जतन करण्याची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची असते. आणि नेमकं हेच काम अगदी जाणीवपूर्वक करणारी संस्था म्हणजेच पंचम निषाद. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पंचम निषादतर्फे सारंगीच्या सुरांची जणू आतषबाजी. प्रातस्वर शीर्षकांतर्गत पंचम निषाद या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला समर्पित अशा संस्थेने सारंगी कॉन्सर्टचं खास आयोजन केलं होतं. सुप्रसिद्ध सारंगी वादक पंडित ध्रुव घोष यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची सुप्रभात खऱ्या अर्थानं मंगलमय केली. पंचम निषादतर्फे संगीत शौकीन रसिकांसाठी कायमच अशा मैफिलींचं आयोजन केलं जातं. मला माझा देश प्रिय आहे. मुझे मेरा देश प्रिय है. मने मारो देश प्रिय छे. मम देशः मम प्रियः. आय लव्ह माय कंट्री. आहा हा, किती मस्त वाटतं ना हे ऐकायला. प्रत्येक भाषेमध्ये विविधता आहे, तरीही गोडवा आहे. मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि इंग्रजी या 5 भाषांमध्ये इतका गोडवा, इतक्या सुंदर भाषा आहेत. तर भारतातल्या अन्य भाषांचा विचार केला तर किती गंमत आणि धमाल येईल नाही का. मुंबईत SNDT महिला विद्यापीठ आणि विद्यापीठातील भाषा मंडळ यांनी आयोजित केलेलं 3 दिवसांचं पंचभाषिक संमेलन. यात विशेष आकर्षणाचा भाग ठरला तो प्रतिभावंत नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या प्रकट मुलाखतीचा. सध्याच्या तरुणांच्या बदललेल्या स्वप्नांप्रमाणे, बदललेल्या भाषेप्रमाणे नवीन नाटकं यायला हवीत असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं.
नवीन लेखकांनी आपल्याला जे वाटतं ते प्रामाणिकपणे लिहायला हवं असा सल्लाही त्यांनी तरुण पिढीला दिला. जुन्या नाटकांची जागा नव्या विचारांच्या नाटकांनी घ्यायला हवी असंही रत्नाकर मतकरी म्हणाले. SNDT महिला विद्यापीठामध्ये चर्चगेट प्रांगणामध्ये 5 भाषा विषयाची पदव्युत्तर विभाग आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश आणि संस्कृत. या 5ही विभागांनी असं ठरवलं आहे की भाषा हा जो अध्यापनाचा विषय आहे, अध्ययनाचा विषय आहे, तो प्रत्यक्ष साहित्य संमेलनामधून आपल्याला उलगडून दाखवता येईल का. आणि त्या अनुषंगाने विचार करता गेल्या वर्षीच आम्ही विद्यार्थिनी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. हा आता 2015चा दुसरा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आपण घेतला आहे. याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की हे केवळ मराठी किंवा केवळ हिंदीचं साहित्य संमेलन नाही, तर इथे जे 3 दिवस कार्यक्रम होणार आहेत हे 5ही भाषांमधून होतील. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि गुजराती. ही पंचभाषिक संमेलनाची कल्पना फार सुरेख आहे. कारण आज आपण म्हणतो आपल्याकडे सगळ्या एका देशामध्ये इतक्या भाषा आहेत, ज्याचा खरा आपल्याला अभिमान वाटतो. परंतु त्या सगळ्या एकत्र येणं कठीण असतं, त्या प्रदेशापुरत्याच राहतात. परंतु महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम जेव्हा होतो की ज्या सगळ्या भाषा, खरं तर मुंबईमध्ये जिथे एरवी सगळ्या भाषा बोलल्या जातात तिथे अशा तऱ्हेचे उपक्रम वरच्यावर व्हायला हवेत आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत, पण तसं ते होत नाही. परंतु ही उणीव भरून काढण्यासाठी आता महिला विद्यापीठाने SNDT कॉलेजनी एक पुढाकार घेतला आहे. मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि इंग्रजी अशा 5 भाषातील विविध लेखक, नाटककार, कवी आणि त्यांची पुस्तक संपदा या संमेलनात रसिकांना अनुभवता आली. विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत यांच्या विशेष प्रयत्नातून हे पंचभाषिक संमेलन गेल्या वर्षापासून आयोजित केलं जात आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, स्त्रियांवर होणारे जुलूम या संदर्भात अलीकडे खूप बोललं जातंय, व्यक्त केलं जातंय, साहित्यातूनही खूप लिहिलं जातंय. शीतावरून भाताची परीक्षा केली जाते या न्यायानुसार भ्रष्टाचाराच्या, लैंगिक छळाच्या अशा 1-2 घटना आपल्या समोर जरी येत असल्या तरीही समाजात अशा घटना अगदी सर्रास घडतायत आणि हे वास्तव आहे. स्त्रीच्या शीलासाठी अगदी 500 आणि 1000ची नोट तिच्या अंगावर फेकणारा पुरुष स्वतःला जरी वरचढ समजत असला तरीही तीच 1000ची नोट पुरुषासाठी बूमरँग होऊ शकते, हे पुरुषांना कधीही विसरू नये. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहातील पुस्तक प्रकाशन सोहळा. पुस्तकाचे शीर्षक 1000ची नोट. लेखक हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश माधव बोरगे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सहभागी व्यक्ती होत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, डॉक्टर स्नेहलता देशमुख, डॉक्टर विजया वाड, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी. आयोजकांतर्फे निमंत्रित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. द्रौपदीची थाळी, मंजुळेची ओंजळ, चंपकांजली या गीतसंग्रहाचे कवी माजी न्यायमूर्ती माधव बोरगे यांच्या 1000ची नोट या पुस्तकाचे प्रकाशन माननीय रेवती मोहिते डेरे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांच्या हस्ते झालं. शर्यत या क्रीडा प्रकाराचं आकर्षण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असतं. मोबाईलवर सुद्धा गेम्समध्ये, कार रेसिंगमध्ये मोठी माणसं सुद्धा अगदी मशगूल होऊन जातात. एकूणच काय, कार आणि वेग यांचं नातं सांगायचं झालं तर तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो. मुंबईत हॉर्निमन सर्कल पासून सुरू झालेली VCCI तर्फे आयोजित वार्षिक कार रॅली, विंटेज अँड क्लासिक कार फिएस्टा असं या उपक्रम सोहळ्याचं शीर्षक होतं. हॉर्निमन सर्कल पासून सुरू झालेली कार रॅली जुहू मार्गे BKC पर्यंत गेली. या रॅलीत काही जुन्या दुर्मिळ गाड्यांचं जवळून दर्शन घेण्याचा आनंद कार प्रेमींना मिळाला.
जगातल्या विविध देशांमध्ये कमीत कमी एक सोहळा तरी असा असतो जिथे हजेरी लावण्यासाठी विविध देशातील रसिक हे वर्षभर आधीपासून जय्यत तयारीमध्ये असतात. जसं की काईट फेस्टिवल, फायर शो फेस्टिवल, दुबई फेस्टिवल हे सगळे असेच सोहळे. हा सोहळा जिथे संपन्न होतो ते शहर त्या दिवसांमध्ये लाईमलाईटमध्ये असतं. हे असे सोहळे आयोजित करणाऱ्या संस्था या सर्वस्वपणाला लावून नवीन नवीन सादरीकरण देण्यासाठी अगदी झटत असतात. मुंबई शहरातलं असंच फेस्टिवल म्हणजे कालाघोडा फेस्टिवल. कालाघोडा फेस्टिवलचं यंदाचं 16वं वर्ष. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री अक्षरा हासन यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन झालं. आयोजकांतर्फे प्रमुख अतिथी व मान्यवर यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. कलावंतांच्या गुणांना संधी मिळावी या दृष्टीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शारीरिकदृष्ट्या कमजोर अशा कलाकारांचाही देखणा सहभाग होता. विविध नृत्याविष्कार, तबलावादन अशा कलाविष्कारांची जणू मेजवानी हेच कालाघोडा फेस्टिवल 2015चं वैशिष्ट्य होतं. चित्रकार आणि शिल्पकार यांना संधी आणि प्रोत्साहन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाल्या तर निश्चितच त्यांच्याकडून होणारी निर्मिती ही सर्वोत्तमच असते. आणि म्हणूनच मुंबईमध्ये केवळ याच हेतूने वार्षिक चित्र प्रदर्शन भरवण्याची कल्पना अगदी छान रुजू झालेली आहे. मंदिराच्या किंवा देवदेवतांच्या जत्रेप्रमाणे या प्रदर्शनामध्ये कलाकारांच्या कलांचा महोत्सव होतो. दी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 123व्या वार्षिक चित्र प्रदर्शनाला खास उपस्थिती होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची. या अखिल भारतीय चित्रकला प्रदर्शनात भारतातील नामवंत चित्रकारांचा सहभाग होता व काहींची उपस्थितीही होती. जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांचा माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या क्षेत्रातील दिग्गज चित्रकारांच्या सहभागाबद्दल
त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. दी बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे तयार केलेल्या चित्रपुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या अखिल भारतीय चित्रशिल्प प्रदर्शनात दर्जेदार चित्र व शिल्प रसिकांना पाहता आली. प्रत्येक चित्रकाराची जणू सर्वोत्तम चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. अतिशय वैभव संपन्न चित्रशैलीचं भव्य संमेलन असाच या चित्र प्रदर्शनाचा उल्लेख करता येईल. नेहमीप्रमाणेच दी बॉम्बे आर्ट सोसायटीचा हा उपक्रम रसिकांवर चांगलाच प्रभाव पाडून गेला असंच म्हणावं लागेल. कुटुंबाच्या आर्थिक ताळेबंदा इतकंच महत्त्व कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या ताळेबंदाला आहे. आयुष्याचा हा ताळेबंद कसा असतो बरं? तर मुलांनी खूप खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सज्ज व्हायचं. आईवडिलांनी मुलांना घडवायचं, त्यांच्या भविष्यासाठीची आखणी करण्यासाठी त्यांना मदत करायची. तर घरातल्या ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या मुलांना, नातवंडांना आणि सुनांना करून द्यायचा. रसिक हो, आपल्या समजण्या उमजण्याच्या वयापासून हा आयुष्याचा ताळेबंद जो सुरू होतो तो आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा ताळेबंद असाच यशस्वी होत राहू देत हीच प्रत्येकासाठी सदिच्छा आणि याच नोटवरती तुमचा सगळ्यांचा निरोपही घेते. पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत नमस्कार.